मजा आएगा ना भिड़ो। नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेकीपीची लिंक दिली आहे। बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करत आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमॅप प्रोजेक्ट ओपन होणार आहे। प्रत्येक उजून मीडिया फाईल उजून तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। त्याला 10.21 लेनपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला ब्लेंडिंग मोजून लाईट मोजून स्क्रीन करून टाकायचं आणि त्याची ओपेसिटी ही 50 करून टाकायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्म मोजून चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे सेट झाल्यानंतर आपल्याला बाकीचे इतर त्यानंतर आपल्याला त्याला खाली घेऊन यायचं आहे अशा प्रकारे सिलेक्ट करून अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बाकी फोटो इथे ॲड करायचे आहे। प्लसच्या ऐवजून मीडिया फाईलवरून आपले फोटो ॲड करून घ्यायचे आहे। त्याला पण फर्स्ट बीटवर घेऊन जायचं आहे इथं। त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आपल्याला इथे पण फोटो ॲड करायचा आहे प्रकारे। त्याला पण इथे इथपर्यंत घेऊन यायचं आहे। मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला प्लसच्या एक अजून मीडिया फाईलमधून आपल्याला आणखी फोटो ॲड करायचा आहे। त्याला पण इथपर्यंत घेऊन यायचं आहे। मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथे पण फोटो ॲड करायचा आहे मीडिया फाईलमधून आणि त्याला इथे येऊन जास्तीचा पार्ट कट करून टाकायचा आहे। याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आपले फोटो ॲड झाल्यावर त्याला ह्या बीटच्या खाली घेऊन यायचं आहे ह्या लेअरच्या अशा प्रकारे। येथे पण त्यानंतर येथे पण खाली घेऊन यायचं ह्या लेअरच्या आणि इथे पण। त्यानंतर फोटो क्लिक करून ब्लेंडिंग मोजून लाईट मोजून स्क्रीन करून त्याची ओपेसिटी 50 करून टाकायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण सेम प्रोसेस करायची आहे। ब्लेंडिंग लाईट मोजून स्क्रीन करून ओपेसिटी 50 करून टाकायची आहे। त्यानंतर इथे पण फोटो क्लिक करून ब्लेंडिंग मोजून लाईट मोजून स्क्रीन करून 50 करून टाकायची ओपेसिटी। इथे पण सेम प्रोसेस लाईट स्क्रीन आणि 50। त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन जो फोटो आहे त्या तुम्हाला जो फोटो इथे ॲड करायचा तो फोटो कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन तुम्हाला इथे जो फोटो ॲड करायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला। त्यानंतर बॅक जायचं आहे। सेम प्रोसेस तुम्ही सर्व ग्रुपवर करू शकता, म्हणजे नंतर करून घ्यायचा। त्यानंतर
आपल्याला ह्या ग्रुपवर मार्क्सवर जायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि याचे जो फोटो आहे इथे तुम्ही इथे पण फोटो कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन तुम्ही तुमचा फोटो ॲड करू शकता. मी हा फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला. त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला येथे पण सेम प्रोसेस करायची आहे. एडिट ग्रुपवर जाऊन आपला जो फोटो आहे फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. मी हा फोटो ॲड करून घेतो अशा प्रकारे. त्यानंतर त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. सेम प्रोसेस पुढच्या बीटवर पण करायची आहे. इथे जाऊन एडिट ग्रुपवर जाऊन फोटो क्लिक करून कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन आपला जो फोटो आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे पण ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन आपला जो फोटो आहे कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे. सॉरी, इथे जो हे जे लेअर जे कमी झालेले आहे हे लेअर इथे येऊन अशा प्रकारे करून टाकायची आहे. त्यानंतर मला बॅक जायचं आहे. आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे. एक 2 3 जे हे लेअर आहे सिलेक्ट करायचे आहे. कॉपी 3 लेयर्स करून टाकायचं आहे. आपल्या बीटमॅप पुढे जाऊन पेस्ट 3 लेयर्स करून टाकायचं आहे. पुन्हा ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाकायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. I played it innocent, a feel of discontent.